सांग, दादर स्टेशनला तर पोहोचलीस, आता बेसिकली जायचं कुठे आपल्याला ते सांग. काय एक ठिकाण तर मला माहिती आहे, पण आता दुसरं एक सरप्राईज आहे तेच मला माहिती नाही. चला, सरप्राईजचा वेट लवकरच समाप्त होईल. आता एन्जॉय कर. किती वाजले सकाळचे? सकाळचे आता 5:05 झाले. अरे बापरे, मग तू लवकरच उठलेली दिसतेस. तुम्ही काय जम्मू काश्मीरला चाललेत काय? जम्मू काश्मीरला भरपूर थंडी आहे इथं. आणि जशी वर्ष सकाळी आम्ही 2ला उठलोय, कारण आम्हाला विरारवरून दादरला यायचं होतं. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. राहू दे. पुढचं सरप्राईज नाही सांगायचं आम्हाला. तर मम्मी सांग, आपण कुठे आलो? कोकणात आलोय. ओके, कोकणात आलोय, पण आपण आता कुठल्या तरी प्लॅटफॉर्मला उतरलोय. रत्नागिरी. कारण लोकांना अनाउन्समेंट ऐकायला येते आहे की आपण कुठेतरी उतरलोय. आता बघूया नेक्स्ट प्लॅन काय आपला. जर आपण जिथे बाहेर पडणार आहोत तो व्ह्यू तुम्हाला बघितल्यावरती समजेलच की आपण एक्झॅक्टली कुठे आलो आहे. जिथे आपला नवरा माझा नवसाचा पार्ट 2ची शूट झालेली, त्या आपण प्लॅटफॉर्मवरती आता उभे, त्या प्लॅटफॉर्मवरती आपण येऊ. बघू शकतात तुम्ही स्टेशन हा. या स्टेशनवरून त्या लोकांची एंट्री झालेली. एअरपोर्ट सारखी फिलिंग येते ना. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच, पण तरी सुद्धा मी सांगतो की आपल्याला रत्नागिरी स्टेशनवरून गणपतीपुळेला इथे जाण्यासाठी प्रायव्हेट व्हेकलने जावं लागतं. कारण गणपतीपुळे हे एक स्टॉप नाहीये, रत्नागिरीच्या आतमध्ये येतं. सो आपण इकडून प्रायव्हेट व्हेकलने चाललो आहोत. रत्नागिरी स्टेशन पासून तुम्हाला इझिली अवेलेबल होईल. जिथे आपण स्टे करणार आहोत त्यांच्यासोबत आपण आता हॉटेलवर चाललो आहोत या ऑटोनी. तर पप्पा सांगा, आपली फर्स्ट जर्नी आता कुठे आहे? आता आपण चाललेलं आहे मार्लेश्वरला, जे शंकराचं देवस्थान आहे, आणि गणपतीपुळ्यावरून कमीत कमी 85 किलोमीटर आहे. त्यासाठी आपण स्पेशल रिक्षा बुक केलेली आहे. स्पेशल रिक्षा. आता मम्मीला विचारूया. मम्मी, फर्स्ट सरप्राईज आता एक्सपोज होणार आहे, आपण कुठे चाललोय, तर तुला कसं वाटतंय? मला छान वाटतंय. आम्ही सुट्टीचे 2 दिवस अजून वाढवलेले आहेत म्हणून जरा बरं वाटतंय. चांगलंय. ती तर सरप्राईजचा आनंद घेते, तुम्ही पण आनंद घ्या. कोकणचे रस्ते आणि कोकणची ट्रिप ही खूप आनंददायक असते, हे खरंच आहे. आणि तुम्हाला सुद्धा खरंच मी हा अनुभव पुरेपूर ब्लॉगच्या थ्रू दाखवेल. आम्ही लिटरली खूप एन्जॉय करणार आहोत ही ट्रिप. तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा. एक स्पेशल गोष्ट सुद्धा पुढे तुम्हाला बघायला मिळेल, त्यासाठीच मी तुम्हाला सांगतोय की पूर्ण ब्लॉग नक्की बघा. आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. आपण बेसिकली आता मार्लेश्वर मंदिरात पोहोचलोय. आता मम्मीला आल्या इकडे एक आम्ही सरप्राईज दिलं की किती मॅक्स टू मॅक्स 500 पायऱ्या आहेत. तर मम्मीसाठी अजून एक सरप्राईज आहे की आपण आता 500 पायऱ्या चढायच्या आहेत. बघू आता मम्मी कशी चढते. ऐकलंस काय? 530 आहेत, 30 पायऱ्या एक्स्ट्रा. 30 पायऱ्या एक्स्ट्रा. आता अजून एक डिक्लेअर झालंय. मम्मी चढशील ना? बघून थोडं चढेल, थोडं नाही. चढली नाही तर उचलून ठेवू. मी नाही, पप्पा घेतील. मस्त जोक मारा. उन्हाळ्यात तर वाट लागणार. त्यांचं ॲडव्हेंचर बघा.
या साईडला वॉटरफॉल आहे आणि तुम्ही बघू शकता तिकडचा परिसर आणि हे मंदिर आहे जिथे आता आपण आतमध्ये गेलेलो. खूप छान आणि पीसफुल वाटलं. दर्शन घेऊन खूप मस्त वाटलं. नाही गेली मी त्याच्यासाठीच आलेली. आतमध्ये शूटिंग करता आली नाही जास्त, बट खूप मजा केली आम्ही. तोपर्यंत माझं दर्शन घ्या. आय मीन चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करा. अशा प्रकारे आपलं दर्शन झालंय आणि खूप मजा आली. मम्मीने लिटरली 550 पायऱ्या चढल्या आणि खरंच 550 पायऱ्या मम्मीने चढल्या हे माझ्यासाठी अनबिलिव्हेबल होतं. हो, माझ्यासाठी स्वतःसाठी पण होतं ते. आता आपण मम्मीला विचारूया की मम्मी कशा पायऱ्या चढत आली. मी चढत आली असं म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी एवढ्या 550 पायऱ्या चढेन. एक तर सरप्राईजच होतं माझ्यासाठी हे सर्व. पण मी चढण्याचा प्रयत्न केला, पण थोड्याच पायऱ्यावरती मी दमून गेली होती. पण प्रत्येक पायरीवरती नंतर मी फक्त आणि फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ह्या मंत्राचं जप करत गेली. वा. आणि मला ताकद दिली माझ्या शंकराने. तोच इथपर्यंत घेऊन आला वरती. आणि इकडे ऊन असून सुद्धा गरम होत नाही ना. हा, नाही होत आहे गरम. बरं वाटतंय. तर तुम्ही सुद्धा लवकर इकडे येऊन दर्शनाचा लाभ घ्या आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. तर मित्रांनो, आपण पोचलो आहोत प्राचीन कोकण येथे. प्राचीन कोकण हे गणपतीपुळेपासून अगदी 2 ते 5 मिनिटावरती आहे, ते पण वॉकिंग डिस्टन्सवरती. बेसिकली इकडे एंट्री फीज आहे पर पर्सन 50 रुपीज आणि जर तुम्ही कॅमेरा यूज करणार असाल तर त्याचे 50 रुपीज एक्स्ट्रा. ही जी गाईड मुलगी आहे ती आपल्याला सगळ्यांना आपलं प्राचीन कोकण कसं आहे हे वर्णन करणार आहे. मी तर सुपर एक्सायटेड आहे की ती आपल्याला काय काय माहिती देणार आहे. तुम्ही सुद्धा हा व्लॉग बघा, तुम्हाला पण समजेल आपलं प्राचीन कोकण कसं आहे. मी छोट्यातली छोटी मुवमेंटच शेअर करेल, बिकॉज जास्त मोठा जर हा व्लॉग झाला तर तुम्ही स्किप कराल आणि मला हा व्लॉग स्किप झालेला आवडणार नाही, कारण पुढे अजून एक सरप्राईज पेंडिंग आहे. या गुहेरी मार्गातून आपण आता बाहेर पडणार आहोत, जिथे आपल्याला अधिक माहिती समजणार आहे. आणि मी सगळ्या मित्रांना तुम्हाला एक सजेशन देईल की तुम्ही सुद्धा इकडे गणपतीपुळेला दर्शन करण्यात आलात तर हे प्राचीन कोकण नक्कीच व्हिजिट करा. हो, आय नो फीस थोडी जास्त आहे, पण खूप धमाल कराल तुम्ही, जी आता आम्ही धमाल करणार आहोत. आणि आपल्या कोकणातली माहिती असणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही देवाचं दर्शन घेतात. कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतात. पण ज्यावेळेला आपल्याकडे शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव या पालखीत बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं एकमेकांकडे जाणे येणे असते. या देवीचं नाव आहे वाघजाई. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवलंय. असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असं समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान होतं. आपण कोकणी माणसं वड पिंपळ यांची पूजा करतो, म्हणजे आपण निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे वाघजाई. आम्ही जेव्हा मंदिरामध्ये जातो, मंदिराचा गुरव असतो तो गारणं घालतो. इथे गारण लावते, फक्त हात जोडून उभे राहा. आपली सगळी पोरा टोरा बाया माणसं म्हातारे कोतारे सगळे तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आलेलाय. तर कोणाची ढोकरा कोपरा दुखत असतील, कोणाला डायबिटीस झालेला असेल, कोणाची बायपास झालेला असेल, तर आता मी काय तुला सगळं सांगित राहत नाही आहे, पण जी काय त्यांच्या मांग इडा पिडा असेल, वाकडा तिकडा असेल तर सगळं दूर कर रे महाराजा. खालील भाग मातीचा बनवलाय. ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. जर वाजवणारे कसबी असतील त्यांचा आवाज 1 ते 2 किलोमीटर पर्यंत जात असे. पूर्वी यांचा वापर धार्मिक कार्यात तसंच संदेश वाहनासाठी केला जात असे. हे कोळी समाज आहे. कोळी समाजाचे लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचं पाणी त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे लोक समुद्रामध्ये 8 ते 10 तास खोलवर मासेमारी करतात. कधी कधी पाण्यावर खेळताना दाखवलं. वरतीच मला वाटत आहे, वरती चढून कोकण बघायचं असं काहीतरी. इथे का कोल्हापूर मला उभारलेलं आहे. ही जी पेटलेली चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा असं म्हणतात. ती पेटली ठेवली जायची, पूर्वी देत असते. त्याच्या या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. इत्यादी वस्तूंची निर्यात वाणी करत असते. त्या बदल्यात संपूर्ण जगातून भारतामध्ये सोने येत असते. म्हणजेच भारताने सुवर्ण कमवले. त्याचे प्रवेशद्वार कोकणची बंदरे होती. गावामध्ये राहत होते. ते लोक वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकरांचं पावित्र्य कमी होऊ लागले. शंकरांना ते मान्य होणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला.
मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावाबाहेर चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब, श्रद्धाळू व नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिवी देवभव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी जाऊन शंकराने आपले रूप प्रकट केले आणि या चर्मकाराला दर्शन दिले आणि त्याला सांगितले की यापुढे मी याच ठिकाणी राहणार. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकराची मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाला दाखवण्याचं काम चर्मकाराचाच वंशज करतो. म्हणजेच मार्लेश्वर असं देवस्थान आहे की तिथे कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानला जात नाही. जाऊन आले ते किती लांब आहे? वर जास्त चढायचं आहे का? 550 पायऱ्या आहेत. पायरे आम्ही आता मॉर्निंगलाच जाऊन आलो. 20 मिनिटात जायचं नाही, इथंच तुम्ही चढा ना, मला का तुम्ही खाली बसून जाईल. जाऊया आपण. थांबा जातात. तसं काहीच आपण मॉर्निंगला जाऊन आलो मार्लेश्वर टेम्पलला. तसंच इकडे सुद्धा बनवलंय त्यांनी, तुम्ही बघू शकतात. झाड आहे वृश्चिक आणि स्क्रॅपिओ आणि झोडिका या झाडाचं नाव आहे, म्हणून तो झुडिओ मध्ये जातो वाटतं. वा 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 वा, काय जोक होता. वा वा. तर मित्रांनो, दिस इज डे 2 आणि आपण गणपतीपुळेला आलो आहोत. आता आपण बीचवर आलो सनसेट बघायला आणि खूप मजा आली. तुम्ही पण बघितलात, थोडेफार फोटोज वगैरे काढले आम्ही. आता बघू पुढची जर्नी काय आहे. तर गाईज बेसिकली हे बीच आहे जिथे आपण आता सनसेट बघायला आलेलो. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. बेसिकली हा जो स्पॉट आहे इथेच आपलं नवरा माझा नवसाचा पार्ट 2चा लास्टचा क्लायमॅक्स शूट झालेला, तुम्ही बघू शकतात. इकडचा क्लाउड्सचा व्ह्यूज तर एक नंबर वाटतं. लाईक मला इथे आल्यावरती ना गोव्याची फील आली, खरं सांगतोय. म्हणजे गोवा तर ह्याच्या पुढे काहीच नाही. मी तुमच्यासाठी बॅकग्राऊंड व्हॉइस रिमूव्ह नाही करणार आहे, कारण तुम्हाला सुद्धा क्राऊडचा अनुभव घेता येईल. त्याचसाठी हा बॅकग्राऊंड व्हॉइस मी रिमूव्ह नाही करणार. तुम्ही पण जरा घरी बसल्या बसल्या एन्जॉयमेंट कराल ना. अर्ध्या तासानंतर हा ब्लॉग खूप दिवसानंतर दिसणार आहे, कारण मी हा ब्लॉग थोडे दिवसांनी पोस्ट करेल. तर जास्तीत जास्त अपडेट्स मिळवण्यासाठी मला इन्स्टावरती फॉलो करा. मी वरती माझी इन्स्टा ID मेन्शन करेल, तर त्यावरती जाऊन मला फॉलो करा आणि नक्कीच फॉलो बॅकसुद्धा मी देईन. आणि मम्मीला असं बघून असं वाटतंय की ती वाळूत काय लाईक हे काय असतं, आग लगा दी बीचच्या आतमध्ये घुसली असं वाटतंय मला. मस्त वाटतंय सगळ्या खेळायला. आता मी घर बनवते, थोड्या वेळाने बघा तुम्ही. मग आता हे जे तू घर बनवशील मग इथेच आपण राहायला यायचं असं. मग ते जे रूम मध्ये आपण राहायला गेलोय मग ते काय करायचं? आता उद्या निघायचं आहे आपल्याला आता आलेलो त्या गोष्टी झाल्या. हा सरप्राईज. हा तर अरे सॉरी, मी मगाशी शूट नाही केलं ते. तुझ्यासाठी हे सरप्राईज होतं, कसं वाटलं तुला? म्हणजे आपण ना मम्मीसाठी एक सरप्राईज प्लॅन केलेला. मम्मीला ह्याच्यातलं काहीच माहिती नव्हतं की आपण कुठे चाललोय, काय चाललोय. फक्त आम्ही सांगितलेलं की हा रत्नागिरीला चाललोय बस. त्याच्यानंतरला तिला आम्ही काय 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 ट्विस्ट अँड टर्न्स दिले आणि शेवटी क्लायमॅक्सला आम्ही सांगितलं आपण कुठे आलोय. त्यामुळे तिला विचारूया कसं वाटलं तिला. छान वाटलं, मला खूप आनंद आला. म्हणजे फर्स्ट टाइम आलीस तू लाईफ मध्ये? हा, मी एवढ्या वर्षात म्हणजे यावंसं असं भरपूर इच्छा होती की गणपतीपुळेला दर्शनाला जायचं होतं मला, पण कधी इच्छा पूर्ण झाली नाही. पण आज झाली. सरप्राईज खूप छान होतं माझ्यासाठी. मग आता आमच्यासाठी नेक्स्ट सरप्राईज कधी प्लॅन करतेस? नेक्स्ट टाइमला. ओके, मग नेक्स्ट टाइम मला आपल्या युट्यूब फ्रेंड्स लोकांना सुद्धा घेऊन जाऊया कुठेतरी. मग हो जाऊया ना, नेक्स्ट ब्लॉग परत येईल. थोड्या जणांना हा प्रश्न पडला असेल की लाईक माझे पप्पा कुठे आहेत. तर हा ते इकडेच आहेत. ते थोडा लांब बसलेत आमच्यापेक्षा, कारण ते पाण्याला घाबरतात. तसं मी पण घाबरतो, पण ते जास्त घाबरतात. आपण त्यांना पण बघूया इकडून, मी तुम्हाला दाखवतो. थांबा. त्या स्लाइडच्या इथे ते बसलेत. थांबा दाखवतो, अजून झूम करतो त्यांच्या इथपर्यंत जाऊन. दिसले दिसले दिसले. येस, परफेक्ट. तिकडे आपले बॅग्स पकडायला ते बसलेत. हा बरोबर, बॅग्सचे ते बेसिकली सिक्युरिटी गार्ड बनले तिथे. देखा आपने लापरवाही का नतीजा है.
मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी तुमचा लाडका साईराज आज या चॅनलवर परत एकदा नव्याने स्वागत करतो. तर बेसिकली आपण आलेलो आहोत गणपतीपुळेला आणि ही एक गणपतीपुळेला आपली फॅमिली ट्रिप होती जी अनएक्सपेक्टेड होती आणि सरप्राईज देखील होती. तर छोट्यातले छोटे मुवमेंट्स मी ह्याच्यामध्ये शेअर करेल बिकॉज मला हा ब्लॉग खूप मोठा नाही करायचा आहे आणि जास्त बोरसुद्धा नाही करायचं आहे. तुम्हाला थोड्यातले थोडे मुवमेंट शेअर करून जास्तीत जास्त माहिती पुरवू. आणि हा ब्लॉग कसा वाटतो नक्की सांगा. चॅनलवर नवीन आला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. तर आता आपण तिघं मंदिरात दर्शन घ्यायला चाललोय. तर परत एकदा तर तुम्ही मला नक्की सांगा हा ब्लॉग कसा वाटतोय. आणि पप्पा थोडंसं अजून काहीतरी सांगा तुम्ही पण. काय तुम्ही ब्लॉग मध्ये बोलत नाहीत. गणपती हा नवसाला पावणारा गणपती हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. असं नाही की पिक्चर आल्यामुळे, पण खरंच या गणपतीची भरपूर मोठी ख्याती आहे कोकणामध्ये. आणि हे जे मंदिर खूप अतिशय सुंदर आहे पहिली गोष्ट खरंच. आणि समुद्र मेन म्हणजे समुद्र इतका शांत समुद्र आहे आणि स्वच्छ आहे की मुंबईत तर असं नाहीच आहे. जीव चौपाटी म्हणा किंवा वडी सिपेस आहे किंवा एवढं स्वच्छ नाही आहे, पण इतकं खरंच एवढं स्वच्छ आहे की तुम्ही एकदा आयुष्यात तरी एकदा यावं कोकणात आणि गणपतीपुळ्याचं दर्शन घ्यावं अशी सगळ्यांची माझी तरी इच्छा आहे. आता आपण मम्मीला विचारूया मम्मीचा एक्सपिरियन्स कसा आहे. तुझा एक्सपिरियन्स सांग. कशाबद्दल? म्हणजे इकडे गणपतीपुळेला तू फर्स्ट टाइम आलीस ना. हो, मग मी कसं एवढं वाटतं? लहानपणापासून ते आता मी एवढी मोठी झाली. हा मी पहिल्यांदाच आली आहे इथे गणपतीपुळेला. हा गणपतीपुळे नवसाचा आहे. तर आपण पण बघूयात गणपतीपुळेचं मंदिर कसं आहे, कसा गणपती आहे. वा वा वा. समुद्र खूप सुंदर आहे इकडचा. फुल गोव्याला आल्यासारखी फिलिंग होते. हो, छान वाटलं. तुम्ही तर काल बघितलंच, आपण बीचवर गेलेलो. तिकडचा सनसेट पॉइंट मस्त होता. आता आपण गणपती मंदिरात जाऊ आणि आतमधला परिसर तुम्हाला दाखवू. तुम्ही बघू शकतात माझ्या बॅक साईडलाच आपलं गणपतीपुळेचा टेम्पल आहे. आणि मंदिराच्या एकदम समोरच हे बीच. थोडं ऊन आहे बट खूप मस्त वाटतं इथे. आणि याच भागामध्ये आपलं क्लायमॅक्स सीन जो मी तुम्हाला काल सांगत होतो की इथे नवरा माझा नवसाचा पार्ट 2चं क्लायमॅक्स सीन इकडे शूट केलं आहे. याच परिसरामध्ये ते शूट झालेलं. आणि ॲक्च्युली त्या टायमाला सगळ्या भाविकांना म्हणजे दर्शनासाठी लाईनीत थांबवलं गेलं होतं. इथे आम्ही पुजारींना विचारलं तेव्हा आम्हाला समजलं. आणि शूटिंगचे टायमिंग्स जे मंदिराच्या आतमधले परिसराचे होते ते नाईटमध्ये शूट करायचे. तर गाईज बेसिकली आपलं दर्शन झालेलं आहे गणपतीपुळेचं. मला तर ॲक्च्युली छान वाटलं. आपण आता मम्मीला विचारूया की तिला कसं वाटतंय. मला पण छान वाटलं, सुंदर, एकदम भारी वाटलं गणपती बाप्पाचं दर्शन करून. तुम्ही सुद्धा एकदा आवर्जून या गणपती मंदिरात दर्शन करण्यासाठी, कारण बाप्पाचं हे अनुभव खूप छान आहे. तर तुम्ही सुद्धा लवकर व्हिजिट करा गणपतीपुळेला आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲडिशनली एक गोष्ट मला लक्षात आली. आपण आता एक गेम खेळूया. आपले गणपतीपुळेवरती म्हणजे गणपतीपुळेला आलो आहेत आपण, तर आपले तिकडे 2 मूवीज झाले आहेत, नवरा माझा नवसाचा 1 आणि 2. तर आपण त्याच्यातले मम्मी आणि मी काही डायलॉग्स बोलणार. तर तुम्ही सुद्धा गेस करा कुठले कुठले डायलॉग्स होते हे. ओके, तर आपण हा गेम सुरुवात करूया. ओके, स्टार्ट. मम्मीकडून सुरुवात करूया. मास्तर 3 जुळे द्या. तर आता माझी बारी आहे. मी कुठला डायलॉग बोलू. असं काहीतरी एकदम छान असा डायलॉग बोलेल. ही बस चालली आहे रेपुती पनग म्हणजेच गणपतीपुळेला. बघ बघ व्याकी कोण त्यात बायकांकडे नाही त्यांचा सुद्धा नवस पूर्ण होणार आहे. वॅकी खाली बघ, वॅकी वाकून बघतो. आणि पार्ट 2 मध्ये बाबा बाहेर जातो. आणि हा महत्वाचा डायलॉग आपण विसरूच कसा शकतो. गणपती पण नवसाचा, नवरा पण नवसाचा. ती आहे मम्मीची. आत्या. हो, किती वेळा आत्या बोलशील. मी 2 वेळा आत्या बोलली आणि 2 वेळा आत्या बोलली. अरे वा. अरे तुझे बोट कसे काय भाजले. पोळ्या करताना ध्यानच नव्हते, हात भाजला. तेव्हा पण नवसाचाच विचार करत होती.